Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. दक्षिण मुंबईत भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे एक उद्योजक, एक व्यापारी सध्या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेची निवडणूक लढवू इच्छितात आहे. मात्र आता ते माघार घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, कारण त्यांना बराच त्रास दिला जातोय. शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत जे त्यांना त्रास देतात असा त्यांचा थेट आरोप आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. इथल्या ज्या उमेदवार आहेत यामिनीताई जाधव, त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते तुमच्याकडे आले. आता त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तुम्हाला खंडणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा थेट आरोप होतोय. सत्य नेमकं काय आहे आणि या सगळ्या त्रासातून जात असताना काय मानसिकता झाली तुमची? सर्वात प्रथम की माझं या सर्व भूमिकेमधून मला एवढंच म्हणायचं आहे की एक दक्षिण मुंबईमधून जेव्हा मी इलेक्शन लढतोय, एक यूथ इलेक्शन लढतोय आणि त्याच्यावरतून जर एवढा त्याला प्रचंड त्रास माझा घर भीतीमध्ये आहे. हे लोक पैशाचा लाच देऊन ते पक्ष सचिव, शिवसेना पक्ष सचिव या पदाच्या माणसाने, ज्याचा AB फॉर्मवरती साईन असते सेक्रेटरीची, त्या पदाच्या माणसाने माझ्यासोबत या सर्व गोष्टी कन्व्हर्सेशन केलं. त्याची दखल सुद्धा इलेक्शन कमिशनने घेतली नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. ते म्हणतात की हा इशू जो आहे खूप मोठा आहे आणि मी त्याच्यासाठी लहान आहे. महाजन साहेब, आपले कोर्ट ऑफ कंडक्टचे जे काही अधिकारी नेमलेले आहेत सरकारने, ते महाजन साहेब मला सीधा, मी म्हणालो की साहेब मला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष सचिवांनी या गोष्टी केलेली आहेत. मास्टरमाइंड यामिनी जाधव आहे, त्यांच्यावरती FIR झालेली आहे. तुम्ही हे करणार कधी? आणि वरतून मला धमकवण्यात गेलेत, माझी गाड्या फोडण्यात आलेली आहे. तर काहीतरी आश्वासन द्या जेणेकरून आमचा यूथ. यामिनी जाधव यांच्यावर FIR दाखल झाला असं म्हणताय तुम्ही? येस, आता FIR मध्ये ज्यांचे नावं आहेत, शी द मास्टर माइंड. हे केलं कशाला? एका यामिनी जाधवनीच पाठवलं असणार ना. आणि तिचं माझ्याशी फोनवरती बोलायला देत होते, तर मला भीती वाटली. कदाचित फोनवरती बोलून त्यांनी टॅम्परिंग केला असता आणि तो विषय त्यांनी मेसेज केला असता. ही फॅक्ट आहे. कोण पदाधिकारी आले होते आणि काय तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं, काही सांगू शकाल? हो, माझ्याकडे 6 तारखेला साधारण 12:30 वाजता कुलाबा विभाग प्रमुख शिवसेनाचा हा व्यक्ती माझ्याकडे आला. त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की मला भेटायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, भेटूया, आपण दोस्त आहोत, आपण भेटूया. मग मी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ठिकाणी आपण त्यांना भेटल्यानंतर मला वाटलं की शुभेच्छा देतोय. पण त्यांनी डायरेक्टली बोले, प्रशांत 2 लाख 5 लाख का बंदोबस्त मैंने किया है, तेरे लिए ले ले. तर मी बोले क्या कर रहा है? मेरे को लगा शुभेच्छा दे रहा है. मग तुला एक काम करते, मैं मेरा पक्ष सचिव है, इतना बड़ा आदमी से तेरा बात कराता हूँ. मग त्यांनी फोनवरती बोलणं लावलं. त्या माणसानेही फोनवरती डायरेक्ट इंट्रोडक्शन काय दिलं, मी पक्ष सचिव बोलत आहे. मीन्स अथॉरिटी बायलॉजमध्ये त्याला जे पद दिलं असणार त्या व्यक्तीने बोललेलं आहे. मी रिकन्फर्म करण्यासाठी बोले पद ठीक आहे, पण तुमचं नाव काय? मग त्यांनी बोलले बाळासाहेब थोरात. आमची उमेदवार यामिनी जाधव आपल्या जातीमातीची उमेदवार आहे, इतर जातीचा नाही आहे. हे काय आहे? जातीचा विषय कुठून आला? म्हणून यामिनी जाधव मॅडमनी स्वतःहून पाठवलेलं आहे. तुमच्याकडे जो अधिकारी आला आहे तो मोठ्या लेवलचा अधिकारी आहे, छोटा मोठा नाही आहे. 10 वाजता यामिनी ताईंनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही या, तुम्हाला जास्त काय हवं असेल तर तेही भेटून जाईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. अरे विचारांनी बोला ना. माझे जे प्रश्न आहेत यामिनी ताई, तुमचे प्रश्न सॉल्व्ह करून देतील. तुम्ही या, तुमचे प्रश्न घेऊन आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे बसवते आणि या गोष्टी करते. पैसे देण्यासाठी मुख्यमंत्री पण येतील मला समजवायला. अशा सर्व गोष्टी त्या ऑडिओच्या 40 मिनिटाच्या ऑडिओमध्ये क्लिअर फुटेज आहे की पक्षाने हे काम केलेलं आहे. म्हणून माझा आता जिद आहे की पक्षाला कोर्ट ऑफ कंडक्टमध्ये गेलं पाहिजे. जे काय लॉज असतील, एक सेक्रेटरी जर बोलतोय तर ह्याच्यामध्ये यामिनी जाधव डिस्क्वालिफाईड झालं पाहिजे, बिकॉज शी इज अ मास्टर माइंड, शी सेंड मी, शी नोज मी ना. अशा सर्व प्रकरणामध्ये जर या सर्व गोष्टी होत आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन करून असताना जर संबंधित सरकार, भारत सरकारचे ब्युरोक्रेसीने जर एखाद्या अशा महत्त्वाच्या व्यक्तींना ठेवलेलं आहे. आम्हाला आचारसंहितेचे RO ऑब्झर्वर रवी राजन साहेब इतके चांगल्यापैकी मला बोलले की आय एम अ सिनियर IAS ऑफिसर अँड दिस इलेक्शन विल बी फेअर. हाऊ इट इज अ फेअर? महाजन साहेब सीधा बोलतात की माझा हा आपला इश्यू खूप मोठा आहे पक्षाचा, मी खूप लहान आहे त्यासाठी, आय एम टू स्मॉल. म्हणजे आता इलेक्शन कमिशनपेक्षाही मोठी झालेली आहेत. म्हणजे मला तर वाटलेलं आहे की बाबा
हे चिन्ह, हे एअर कंडिशन, हे मी प्रचार 10 दिवस जो माझा खराब केला, हे काहीच आता मला करायचं आहे. मी ठेवलं, माझ्याकडे पर्याय नव्हतं, म्हणून आता मी अमरण उपोषणाला जात आहे. यांना वाटतं की मी करणार नाही. आझाद मैदानला परमिशन देऊ नाही देऊ, मी माझ्या घरात तिथे जर नाही दिला, मी कायद्याने घेऊन चालणारा माणूस आहे. कायद्याने जर मला तिथे परमिशन दिलं तिथे बसेन, तिथे जर नाही दिलं परमिशन तर इथे जोपर्यंत मला ती डिस्क्वालिफिकेशन याच 20 तारखेलाच्या आतमध्ये जर होत नाही तोपर्यंत मी माझा उपोषणला माघार घेणार नाही. दुसरी आणि महत्त्वाची बात अशी आहे की आता कितीही धमकवलं मला, कितीही गाड्या फोडल्या मला कुठलाही संताप देण्याचं काम केलं, मी माझी जीवाची पर्वा करणार नाही. इलेक्शनला एक यूथ उभा राहिला, त्याचा त्रास मला झालेला आहे. ह्यांना असं वाटत आलं की मी जिंकतोय की काय. अरे विचारांनी जिंकतोय मी. तुम्ही या ना 10 वर्ष काय केलं नाही, तुम्ही मोदींच्या नावाने जिंकते. मला आता मी मत टाकू मोदीला जिंकवण्यासाठी. अरे माझ्या विकासाचं काय. मी मत टाकू गद्दारगिरी, एका पक्षाच्या माणसांनी दुसऱ्या पक्षाच्या माणसाला गद्दारगिरी केली म्हणून मी मत टाकू. अरे माझं विकासाचं काय. नाही, पण तुम्ही मग माघार का घेताय? तुम्ही निवडणुकीवर ठाम का नाही आहेत? माघार का घेताय तुम्ही? इलेक्शन कमिशन स्वतः म्हणते की एक काम करा, यामिनी जाधव जेव्हा जिंकतील ना तेव्हा तुम्ही कोर्टात जावा आणि हे सर्व जे प्रोसिजर तुमच्यासोबत झालेले आहेत हे तुम्ही त्याला अटॅच करा रिट पिटिशनमध्ये, म्हणजे तुम्हाला न्याय भेटेल आणि ती हारेल. म्हणजे शिवसेना हारेल आणि शिवसेना जिंकेल. समजा यामिनी जाधव फर्स्टमध्ये जिंकली, ती डिस्क्वालिफाईड झाला तर रूल आहे सेकंड नंबरला तिथे चान्स भेटतो आणि तो खासदार बनून जातो. रिइलेक्शन होणार आहे का? फालतूमध्ये हे पूर्ण प्लॅन अप आहे. हे दोन्ही गट एकच आहेत, हे आपल्याला गुमराह करत आहेत. आता बघा ना, पक्षांमध्ये विरोधामध्ये पण शिवसेना आहे, सरकारमध्ये पण शिवसेना आहे, विरोधामध्ये पण राष्ट्रवादी आहे, सरकारमध्ये पण राष्ट्रवादी आहे, आणि बीजेपीच्या नावाने काँग्रेस बीजेपीमध्ये आहे आणि इथे काँग्रेस आहे. बाकी दुसरं काय नाही, सेम मिक्स आहे त्यांना. म्हणजे आता आपण एवढेच आहोत, आता आयुष्य 100 वर्ष आपणच राज करायचं आणि आपले पोरं राज करतील. आमच्यासारखा सामान्य व्यक्ती, प्रश्न मांडणारा, विचार पॉलिसी बनवणारा, अशा सर्व परिस्थिती. अरे तुमचं एज्युकेशन कुठे? हे बघा, हे अजूनपर्यंत गटर वॉटर मीटरमध्ये नगरसेवकच्या इलेक्शन्समध्ये लोक काम करतात. या राहुल नार्वेकरने, म्हणजे नाव कोणाचं घेत नाही मी, पण हे अधिकारी आहेत ना, महाराष्ट्राला अध्यक्ष भेटला 2 तुकडे करणारा, त्याचा स्वतःचा वॉर्ड बघा कसा आहे. मी यॉटमध्ये माझे पैसे लपवलेले नाही आहेत. मी हेरिटेज बिल्डिंगला ऑफिस होऊ शकतो का? हेरिटेजला एक खिल्ला मारू शकत नाही आपण. ह्या लोकांनी पुन्हा हेरिटेज बिल्डिंगला ऑफिस बनवून टाकलेलं आहे आणि त्याच ऑफिसमध्ये तेलगीचे पेपर. इट वॉज अ सील्ड बिल्डिंग. तिथे तेलगीचं प्रकरण झालं होतं. आपल्या भारताला सर्वात मोठा क्रायसिसमध्ये पाडणारी गोष्ट तिथे घटना घडली होती आणि त्या ठिकाणीचे ऑफिस ह्याला कसे काय आले? तो बंगला ह्याच्याकडे आला कसा काय 2 वर्षात? असे सर्व माणसं स्वतःचं हे करणं आणि आम्हाला फक्त एक प्रॉप असतात ना, हे गरीब इधर आ, इसको मैंने मदत किया, चल भाग. आणि आपलं आहे. पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे का? हो, आपले सिनियर इन्स्पेक्टर कफ परेडचे जे आहेत त्यांच्याकडून टोटल जितकं फास्टमध्ये करताय, जे खरं आहे ते खरं आहे, त्यांनी मला सहकार्य केलं. पोलीस बंदोबस्त त्यांनी मला प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि पूर्णपैकी सहकार्य केलं. पण त्या FIRचं काय कामच नाही. ते FIR मी फाडून टाकतो तो FIR पण, कारण FIR झाल्यानंतर इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती दखल घेतली पाहिजे. इलेक्शन कमिशन बोलतो आय एम टू स्मॉल. मग मी अपक्ष, जितके पण अपक्ष उमेदवार आज मध्य मुंबईमधून, दक्षिण मध्य मुंबईमधून जे उभे आहेत, तुम्हाला नावासाठी उभं केलं जातं आहे, जेणेकरून जनतेला, कुठली जनता ज्यांना ह्यांनी सालोसालानी हे केलं आहे, दिशाभूल केलेली आहे, अशा जनतेला वाटलं पाहिजे की फक्त आमचेच पोरं आणि आमचे नेते उभे नाही राहत, आम्ही सामान्य नेत्यांना पण अपक्ष म्हणून उभं करायला देतो. एवढंच हे आहे. EVM मशीन प्लस यामिनी जाधव ज्या आहेत त्यांना सुद्धा याबद्दलची विचारणा करण्यात आली, पण त्यांनी म्हटलंय की या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही आहे. हां, आता तुम्ही सांगा, आता उद्धव साहेब जे पक्षाचे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, ते कॅन्डिडेट म्हणून उभे आहेत का? नाही. पण त्यांनी जर कोणाच्याबद्दल जर बोलते, ह्याचा अर्थ त्या कॅन्डिडेटनीच बोललेला आहे ना. आता त्यांचं काय हे नाही आहे. मग पक्ष सचिव, सेक्रेटरी आहे तो, कुठला लल्लू पंजू पद नाही त्याच्याकडे. त्या माणसांनी जर यामिनी जाधवबद्दल तो बोलतोय, त्याला यामिनी जाधव मॅडमनी त्यांना विचारायला पाहिजे की हा मग वैभव थोरात ह्यांना कोणी अधिकार दिलं? वाय द सेक्रेटरी इज गेटिंग इंटरफेरन्स इन दिस पॉलिटिकल ऑफ साऊथ मुंबई? हे का 10 वाजताची मीटिंग मला ऑफिसमध्ये लाईनअप केलं? यामिनी जाधव मॅडम, तुमच्यासोबत मी फोनवरती बोललो नाही, ते माझं एक तुमच्यासाठी चांगलं काम समजा. एक बाई माणूस आहे, मी बोललो की बाई माणसाला या ह्याच्यामध्ये आपल्याला पाडायचं नाही, म्हणून मी ती आपुलकी ठेवली मातेच्या ह्याच्याने. तुम्ही जर असं म्हणाल प्रकरणाच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, तर तुमचा अजून एक व्हिडिओ आहे, तो फालतूमध्ये मी व्हायरल करेन, मग सर्व प्रकरण निघून जाणार याच्यामध्ये. काय व्हिडिओ आहे? तुम्ही धमकी देताय थेट त्यांना, मग तुम्ही तो व्हिडिओ का समोर आणा? धमकी नाही देते, ते म्हणा ना माझा याच्यात काय संबंध नाही आहे. तर माझे कन्व्हर्सेशन झालेले आहेत. मला फक्त एक फेअर निवडणूक. कन्व्हर्सेशन मध्ये काय आहे?
अरे माझा माणूस तुमच्याकडे येणार आहे, थोडंसं बोलून घ्या तुम्ही. हे डायरेक्ट मेसेज ज्या माणसाने माझ्याकडे मेसेज पोचवला ना ते बायकालाच राहतात. 10 लाखाची आधी ऑफर होती मला. माझं रिगलचं ऑफिस होतं, आम्ही लोक एक आंदोलन करणार होतो, त्याच्यामध्ये आम्ही इथे मुद्दा मांडण्यासाठी 500 उमेदवार उभे करणार होतो. ह्या लोकांनी माझे 500 उमेदवाराचे फॉर्म रिटर्न घेऊन गेलो, जेणेकरून बॅलेट बॉक्स नको यायला. मला बॅलेट बॉक्सचा विषय नको, मला तिथे मुद्दा मांडायचा होता, म्हणून आम्ही एक मोहीम रचवली होती. त्या टायमाला ती मोहीम या लोकांनी मागे घेतली. माझ्याकडे तो माणूस, त्या माणसाचं नाव ज्यावेळी तुम्हाला 10 लाखाची लाच त्यांनी दिली त्याच वेळी तुम्ही पोलीस तक्रार केली? नाही, पण त्या टायमाला जो व्यक्ती होता ज्यांनी मला यामिनी जाधवच्या रिप्रेझेंटेटर म्हणून तक्रार का केली? आदित्य माहिमकर, ज्याची भायकलामध्ये माहिमकर रेसिडेन्सी म्हणून हे आहे, तो आज यामिनी जाधवचा प्रचार करत आहे. त्यांनी मला सर्वात पहिले, आम्ही एकत्रच होतो, एक मुद्द्याशी तो मला जुडला होता आणि आपण बोललो की या टायमाला आपण लोकांसाठी मुद्द्यासाठी काम करूया. जिंकणं नाही आहे, आमदारकीला बघूया, नगरसेवकाला बघूया, त्यावेळेस आपण करूया. पण आता मुद्दा भेटला पाहिजे, मुद्दा गेला पाहिजे, आपले लोकांचे गरिबांचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. अशा मुद्द्यातून आम्ही एकत्र झालो. अँड मोमेंटला ज्या टायमाला 26 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात होती, 26 तारखेला आम्ही ओल्ड कस्टम हाऊसमधून कमीत कमी 60 फॉर्म घेऊन आलो. त्या दिवशी ओल्ड कस्टम हाऊसला 2च्या नंतर कोणाला फॉर्मच दिलेत गेले नाही, कारण फॉर्मच संपले. ते आम्ही लोकच घेऊन आलो होतो, आमची तयारी होती. सेकेंड डे मला म्हणतात है कि चिराग पासवान जी ने बोला है कि एनडीए का सब समर्थन हुआ है, 5 में से 4 उनको मिला है, एक राज्यसभा का दे रहे, तो मेरे को पीछे हटना है क्योंकि जब जेपी नड्डा का मेरे साथ बहुत अच्छा नेटवर्क था. आहे नाही माहिती नाही, पण तो बोलला, त्याला विचार आहे. त्याच्यानंतर ते बोला की ठीक आहे तुम हटो, मैं मोहीम चलाता हूँ. 26 तारखेला आमचे सर्वांचे फॉर्म घेऊन गेले, त्या माणसांनी लुबाडून आणले नाही. मग शेवटचा तारीख आली 2 तारीख, त्याला बोललो की आता तरी आम्हाला फॉर्म भरण्यात आपण जाऊया. त्या माणसांनी बोला की नाही, आपने को यामिनी जाधव के लिए हेल्प करना है, मेरी बहन है वो, मेरा तुमको तो मालूम है दगड़ी चाल से भी मेरा अच्छा है, तो उसके लिए हम एक लाइनअप में है, आपको 10 लाख और हर एक कैंडिडेट का हम 10 लाख करके अपन ये करेंगे, कैंडिडेट को 2 लाख बांटेंगे और अपन बाकी का सब रखेंगे. मैं बोलो मैं इसके लिए नहीं खड़ा था, धन्यवाद, थैंक यू, और मुझे यामिनी जाधव मैडम के पास नहीं आना है. आज तो व्यक्ती म्हणजे कोण? आदित्य माहिमकर. आपको नाम ही चाहिए था ना, लो अभी आदित्य माहिमकर. हा व्यक्ती हर एक यामिनी जाधव यांच्या प्रचाराला राईट हँड लेफ्ट हँड म्हणून उभा आहे. आणि मी त्यांच्याशी संबंध ठेवलेत की नाही ठेवलेत, सर्व व्हिडिओ, सर्व ऑडिओ, सर्व माझ्याकडे आहे. ते सर्व तुम्हाला देतो, आमची ती तयारी. आता बोला त्यांना विषय सांगितलं. पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? आता मला समजलेलं आहे ही डेमोक्रेसी नावासाठी आहे. आपण कुठल्या तरी आतंकवादी देशात राहतोय तसं मला फील झालं, धमकोनापासून या सर्व गोष्टीपासून. माझा विश्वास ॲज अ कॅन्डिडेट, माझा विश्वास उडालेला आहे. बघा, मी प्रचार पण नाही करत आहे, कॅन्डिडेट पण नाही आहे, मी हे पण आतमध्ये लपवलं, कारण काय फायदा नाही आहे. माझा विश्वास या सिस्टमवरनं उडलेला आहे. रवी राजन साहेब, माझा विश्वास ॲज अन ऑब्झर्वर तुम्ही आहात, तुम्ही माझ्यावरती काही ऑब्झर्वेशन ठेवलेलं नाही, तुमच्यावरतून माझा विश्वास उडालेला आहे. आरोनवरतून माझा विश्वास उडालेला. पूर्ण इलेक्शन प्रक्रिया जी काय आहे ही सिस्टमच पॉवरवाले मंत्र्यांना, त्यांच्या मुलांना जिंकण्यासाठी सक्षम आहे. म्हणून आम्हाला आमचा टाईम, आमचा जीव धोक्यात टाकून हे निवडणूक प्रक्रियेमध्ये जायचं नाही. इथे तालिबानी इलेक्शन्स होतात, म्हणून किती केलं माझ्या परिवाराला, माझ्या मित्रांना मी हवंय. माझे विचार आणि काय करू, विचार पोचणारच नाही. म्हणून मी माझा अविश्वास, माझा जो बनलेला आहे सरकारवरती या इलेक्शन प्रक्रियावरती, म्हणून मी हे आजपासूनच, कालच आम्ही हे सर्व बंद केलं. आणि शेवटचा जो मला अधिकार आहे तो पण आता देतील की नाही माहिती, तो मोर्चा न घेता आपल्याला जे उपोषणाला बसायचं आहे ते उपोषणाला मी बसणार आहे. अमरण उपोषणाला बसणार आहे. न खाणार न पिणार, जीव गेला माझा तरी चालेल, पण आज जिद सोडणार नाही, हे मात्र नक्की आहे. माझा शेवटचा आता उपाय हेच आहे की मी आझाद मैदानला उपोषणाला आजपासूनच बसायला जातोय. आमच्याशी बोलल्याबद्दल. ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत हे, आणि या आरोपानंतर आता नेमकी निवडणूक आयोगाकडून काय प्रक्रिया केली जाणार आहे आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.